नमस्कार मंडळी, मोनिकाज कॉर्नर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। उपवासाचे तेच ते पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल आणि उपवासाला नाश्त्याला काहीतरी फक्कड असा बेत बनवायचा असेल तर हे उपवासाचे आप्पे एकदा नक्की ट्राय करून बघा। यासाठी तुम्हाला भगर किंवा साबुदाणा भिजवून घ्यायची गरज नाही, अगदी झटपट तयार होणारा पदार्थ आहे आणि हो, ज्यांना उपवास नाही त्यांना सुद्धा आवडेल याची गॅरंटी आहे। संध्याकाळच्या वेळेला जर खूप काही भाजी पोळी किंवा उपवासाची भाकरी बनवायचा कंटाळा आला तर ही रेसिपी तुम्ही नक्की बनवू शकता। 1 कप मी वरई किंवा भगर ज्याला म्हणतो आपण ती घेतलेली आहे आणि पाव कप साबुदाणा 5 ते 6 मिनिटं मीडियम गॅसवर छानपैकी साबुदाणा फुलेपर्यंत भाजून घ्यायचं। थंड झाल्यानंतर मिक्सरला याची रवाळ पेस्ट बनवून घ्यायची, जसा आपला बारीक रवा असतो त्या प्रमाणात बनवून घ्यायचं। त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 1 कप दही, अर्धा कप पाणी घालून 1 चमचा जिरं घालायचं आणि परत त्याचं मिश्रण वाटून घ्यायचं। अशी दाटसर रव्याची अशी जशी पावडर बनते तशी आपली पेस्ट बनून तयार होते। मीडियम साईजचा एक साली काढून बटाटा मी ग्रेट करून घेतलेला आहे कच्चा, सोबतच 2 चमचे मोठाड शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे, चवीनुसार मीठ आणि 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट म्हणजे नारळाचा किस घातलेला आहे। ही सगळी जिन्नस छानपैकी या प्रकारे मिक्स करून घ्यायची। कच्चा बटाटा यामध्ये नक्की घाला, त्यामुळे चव खूप छान लागते आणि 10 मिनिटांसाठी याला बाजूला ठेवून द्यायचं। मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 चमचे मी कोरडं खोबरं घेतलेलं आहे, अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, 1 हिरवी मिरची, जिरं घातलेलं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं पाणी घालून याची एक चटणी बनवून घ्यायची, जी आपल्याला या उपवासाची जी आपण रेसिपी बनवणार आहोत तिच्यासाठी छान लागेल अशी झटपट उपवासाची चटणी। 10 मिनिटं याला बाजूला ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता हे थोडं घट्ट बनलेलं आहे। याचं घट्ट होण्याचं प्रमाण तुमच्या साबुदाणा आणि भगरीच्या क्वालिटीवर डिपेंड आहे, त्यामुळे जसं तुम्हाला लागेल तसं तुम्ही पाणी घालू शकता। या प्रकारे घट्टसर बॅटर बनलं पाहिजे। आपण यामध्ये कुठेही सोडा किंवा इनोचा वापर करणार नाही आहोत। आपण बघत आहोत उपवासाचे झटपट असे आप्पे पात्राला तूप लावून छानपैकी कोट करून घ्यायचं। आप्पे पात्र मीडियम गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा या प्रमाणात असे आप्पे सोडून घ्यायचे। यामध्ये कच्चा बटाटा तुम्ही नक्की घाला, त्याने चव खूप छान लागते। मीडियम साईजचा एक कच्चा बटाटा म्हणजे जेवढी भगर घेतली आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात मी वापरलेला आहे। झाकण ठेवून वरच्या बाजूने आप्पे छान भाजून झाले की असे पलटून घ्यायचे। मस्त गोल गरगरीत टम्म फुगलेला उपवासाचा नाश्ता बनून तयार होतो आणि चवीला अगदी छान लागतात। या नवरात्रीत तुम्ही ही रेसिपी ट्राय करून नक्की बघा। तुम्हाला साबुदाणा भिजवायची गरज नाही आणि कुठली हाताखालच्या अगदी साहित्यात बनवून हे तयार होतात। रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक शेअर करा तुमच्या मैत्रिणींसोबत। तुम्ही बघू शकता आप्पे आपले मध्यपर्यंत किती मस्त टम्म फुगलेले आहेत आणि मऊसूद सुद्धा लागतात।